मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पार्वती मातेच्या भिलीन रूपाची कथा, शिवलीलामृत अध्यायमधला 14वा अध्याय। तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या, हजारो गावांच्या कमेंट्स। शिव महापुराण भाग 1 हा 53,000 मध्ये एका दिवसात एका घंट्याचा व्हिडिओ सर्वांनी ऐकला, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून कृतज्ञ धन्यवाद करते। आणि तुम्ही माझे सबस्क्रायबर 85,000 करून दिले। माझी 85,000 सबस्क्रायबर मुळे फॅमिली 85,000 झाली, तर तुमच्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद थँक्स बोलते। असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा। आणि शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे, तिकडे बी शॉर्ट्स उपाय कथा तिकडे पण मी अपलोड करते। सकाळी दोघांचा टाईम एकच आहे, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। आणि ह्या चॅनलवर कथा चांगल्या चांगल्या ऐकण्यासाठी शेअर सबस्क्राईब आणि गावाची कमेंट्स नक्की करा। तुमचं एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि तुमच्या गावाची कमेंट्स वाचताना मला खूप खूप आनंद येतो, तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आता तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई पार्वती माताच्या भिलीन रूपाची कथा तुमच्या आवाजात, तुमचा आवाज खूप छान आहे, तर 14वा अध्याय आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचं आहे। तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमाने हा अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तर हा अध्याय तुम्ही आपल्या हरतालिकापर्यंत दररोज ऐकल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। भोळा साम सदाशिव आपल्या हृदयात प्रवेश करून आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल, सर्व संकटांचा नाश होईल। तुम्ही ज्या रूपाने शिवशंभूची पूजा करणार त्या रूपात तुम्हाला विश्वास आणि श्रद्धेने भगवंत तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या इच्छा पूर्ण करेल, असे या शिवलीलामृताच्या कथामध्ये, या श्रावण मासमध्ये या कथा ऐकल्याने आपले सर्व पाप नष्ट होऊन आपल्या पुण्यकर्माचं गाठोडं हे सर्वात जास्त आपल्या पदरी असतं। ज्याने खूप काही पुण्य केलेले आहे, जो खूप भाग्यवान आहे, त्यालाच या कथा ऐकायला मिळेल। सहजासहजी या कथा कोणालाच ऐकायला मिळणार नाही। तर आता आपण पार्वती मातेची ही कथा ऐकूया आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती करून घेऊया। श्री गणेशाय नमो नमः। पार्वतीच्या भिलीन रूपाची कथा, श्री शिवलीलामृत अध्याय 14वा। हे भाललोचना अर्पणेश्वरा उमापती, तुझ्या कृपेने 13 अध्यायात मी शिवकथा सांगितली। आता हा 14वा अध्याय म्हणजे मंदिरावर कळस चढवणारा अध्याय आहे। जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याने मंदिरावर सोन्याचा 5 कळस चढवून दिले एवढं पुण्यफळाची त्याला प्राप्ती होईल। श्री शंकराच्या कृपा प्रसादाने आता मी अध्यायाला सुरुवात करते। 13वा अध्यायात अभूतपूर्व असे शिवगौरीचे लग्न झाले। दोघांपासून कार्तिक स्वामीचा जन्म झाला। आता कार्तिक स्वामी आणि गजानन यांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगते, ती ऐका। गणपती आणि कार्तिक स्वामी दोघंही लहान होते। ते दोघंही पार्वतीला फार फार प्रिय होते। ती त्यांचे खूप खूप लाड कोड कौतुक करायची व दोघे सुद्धा पार्वतीला विसरत नसत, दृष्टीआड होऊ देत नसत। ते पार्वती मातेच्या मागे मागे फिरत असत। एकदा गजाननाला मांडीवर घेऊन पार्वती त्याला स्तनपान देत होती। सोंडेने दूध ओढून गणेश अगदी आरामात लोळत होता। मध्येच आपली सोंड आईच्या पाठीवरून फिरवत होता। सोंडेत दूध साठून गणपतीने कार्तिक स्वामीला म्हटले, ब्रह्मादिक देवांनाही कधी न मिळणारे हे अमृत मी तुला देतो, तू घे। असे तुझे उष्टे दूध नको। आई हा लांब नाक्या मला उगीचच उष्टे दूध देत आहे, मी कशाला घेऊ असले उष्टे दूध याला काहीतरी सांग। राघव असे कार्तिक स्वामी मोठ्याने ओरडून म्हणाला, आई याला मी सोंडेला धरून खाली पाडू का? तू याचे एक नाक इतके लांब कशाला ग केलेस? इंद्र चंद्र सूर्य हे दिसायला किती सुंदर आहेत, पण हा लांब नाक्या पहा दिसतो तरी कसा? लांब नाक, हत्तीसारखे कान, एक दात बाहेर आलेला असा बेढब मुलाला तू असा जन्म का दिलास? आणि किती वेळ झाले तो तुझ्या मांडीवर बसलाय, आता याला मांडीवरून खाली ठेव आणि मला मांडीवर घे। असे दोघांचे भांडण पाहून शंकर आणि पार्वती माताला दोघांना हसू आवरत नव्हते। पार्वतीने गणपतीला मांडीवरून खाली ठेवले आणि षडाननाला उचलून मांडीवर घेतले। त्याच्या एका मुखात पार्वतीने आपला स्तन दिला। त्याच्याबरोबर उरलेली 5 तोंडे मोठमोठ्याने आक्रोश करू लागली। त्याबरोबर आपले भले मोठे पोट हसण्याने गदागदा हलवून गणपती पुढे म्हणाला, आई हा असला कसला ग तुझा मुलगा? एक स्तन त्याच्या तोंडात घातलास, आता आणखी 5 स्तन तुला कोठून आणशील? असा हा 6 तोंडाचा विचित्र मुलाला आई तू जन्म कशाला दिलास? शंकर हसून पार्वतीला म्हणाले, पार्वती आई गजानन तुला काय म्हणत आहे? अर्पणेने लाडीवाळपणे हसून म्हटले, हा अगदी तुमच्यासारखा आहे। तुम्ही पंचमुखी तर हा षणमुखी, मी तर काय करणार? पार्वतीने त्या दोघांना खेळायला लावले। आपल्या त्या दोन्ही पुत्रांच्या लीला बघताना दोघंही मनामधून अतिशय सुखावले होते। एवढ्यात पार्वती मातेला दोघांच्या रडण्याचा आवाज आला कानावर। तो आवाज ऐकून शंकर म्हणाले, पार्वती आपली दोन्ही मुलं भांडतात, एकत्र येतात, खेळतात, पण त्यांची लटकी भांडणं चांगली वाटतात।
बघ बघ काय झाले, तो गणेश का रडत आहे. ती झटकन उठली आणि गणपतीला जवळ घेऊन आपल्या पोटाशी लावत म्हणाली, काय झाले आई, हा सारखा सारखा माझ्या खोड्या काढतो, माझे कान धरतो आणि होडतोय, माझे डोळे लहान का असे मुद्दाम विचारतो आणि डोळ्यात बोटही घालतो. का रे कुमार, त्याला का असा त्रास देतोस. पार्वतीने लटकेच दडवावून षडाननाला विचारले. आई मुळीच नाही ग, हा खोटे बोलतो. उलट याने बोटे दाखवून माझे 12 डोळे मोजले. मग मी मुकाट्याने गप्प का बसू, मी त्याला चिडवणारच. काय रे गजानना, तू षडाननाचे डोळे बोटे दाखवून मोजलेस हे खरं ना. हे असं करणं चांगलं नाही. हां, पार्वती माता लटक्या रागाने गणपतीला म्हणाली. पण गणपतीची तक्रार तयारच होती. अगं आई, हा माझी सोंड किती घालून मोजतो, याला मार दे पाहू. गणपती म्हणाला. हे ऐकून मग कुमार काय गप्प बसणार आहे, काय म्हणून मलाच मार, तू माझे हात नाही मोजलेस. तो म्हणाला, आई हा मला सारखा सारखा म्हणतो तू फार मोदक खातोस म्हणून तुझे पोट असे भले मोठे आहे. मी अघाशी आहे का ग आई, तुम्ही दोघंही शहाणे आहात. असे म्हणून पार्वतीने दोघांना हवे ते दिले. पोरे पुन्हा खेळू लागली. त्याचे भांडण केव्हांचे संपले होते. मुलांचे सारे कोड कौतुक इतका वेळ शंकर आनंदाने बघत बसले होते. मुले खेळायला निघून जातात. जगदंबा त्याच्याजवळ बसली. शंकराकडे बघता बघता तिला एकदम हसू आले. का हसली, शंकरांनी तिला विचारले. अहो, तुमच्या त्या जटाभारात मला एक स्त्रीसारखी आकृती दिसत आहे. खरोखर तुमची करणी अद्भुत आहे, हे मात्र खरे. हे सुंदरी अर्पणे, अगं मी माझ्या मस्तकावर जल धारण केले आहे ना, म्हणून तुला तसा भास होत आहे. अहो सदाशिवा, मी त्या डोक्यावरच्या पाण्यात मला अगदी स्पष्टपणे श्रीमुख कमल दिसत आहे. मग हा भास कसा असू शकेल बरं. हे बिंबाधरे, तू मनात काहीतरी शंका घेऊ नको. ते श्रीमुख नाही तर पाण्यात उगवलेले टवटवीत असणारे दिसणारे कमळ आहे. अहो व्याघ्रचर्म वसना, तुमच्या डोक्यावरचे असलेले काळेभोर कुरळे केससुद्धा मला अगदी स्पष्ट दिसत आहे. अगं अर्पणे, त्या कमळाच्या सुवासाला भुलून अनेक भुंगे गुंजराव करीत पिंगा घालीत कमळावर येऊन बसले आहेत. केस कसे दिसतील काहीतरी नसते प्रश्न विचारत बसते तू पण. नात, त्या कमळाला अतिशय सुंदर भुव्यासुद्धा कशा दिसतात हो. तुमच्या मायेची अद्भुत करणी स्मृतीश्रुतासुद्धा जाणू शकत नाही. मी तरी कशी काय जाणणार म्हणा. वेडे, तुझी दृष्टी बिघडली आहे का. त्या पाण्यावरच्या सुंदर लहरी तुझ्या भुव्यासारख्या दिसतात म्हणून विचारतो. ही मनगाचे जामात उद्गारले. पतिदेवा, तिथे तिचे सुंदर काळेभोर डोळेही मला दिसत आहे. त्याचे काय. अगं अर्पणे, जरा नीट निरखून पहा ना. ते डोळे नाहीत, पाण्यातले पोहणारे मासे आहेत मासे. राजीवा, अहो कमंडलूसारखे स्तन युगलाही दिसतायत तिथं मला. मग ते खरं खरं सांगा बरं. पार्वती म्हणाली. अगं तुला आज असं झालंय तरी काय. चक्रवाक पक्षी आकाशात विहार करता करता उतरून गंगेच्या दोन्ही तीरावर येऊन अलगद बसले आहेत आणि तू पुरे झाली. मी जर काही म्हणाले तर तुमची असली मखलाशी कधी संपायची नाही. एकाचे अनेक करून हे त्रिभुवन निर्माण करणारे तुम्ही, तुमच्या पुढे माझा काय पाळ लागणार. मौन सर्वार्थ साधनम म्हणतात, त्याप्रमाणे आपले मौन धरावे हेच चांगले. अर्पणा म्हणाली. मग दोघांनी सारीपाट मांडून खेळायला सुरुवात केली. खेळायला लागून थोडा वेळ झाला आणि इतक्यात विना वाजवत नारद मुनी तेथे आले आणि दोघांमध्ये रंगलेला खेळ पाहत बसले. खेळ बघता बघता ते म्हणाले, अहो देवेश्वरा, शंकरा, असा खेळ म्हणजे मिळमिळीत वाटतो. बुवा, काहीतरी पण लावून खेळायला हवे तरच त्यात मजा. शंकर पार्वती दोघांनीही ही कल्पना फार फार आवडली. जो जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याने द्यावी असे म्हटले. सोंगाट्याचा डाव ठाकला. पहिला डाव अर्पणेने जिंकला. शंकराचे व्याघ्रंबर तिने जिंकून घेतले. तेव्हा ते पाहून नारदाला हसू आले. दुसऱ्या डावासाठी सोंगाट्या टाकण्यात आले आणि तो दुसरा डावही भवानीने जिंकला आणि शंकराचे गजचर्म तिने काढून घेतले आणि मग मज्जा झाली. ती सोंगाट्याचा टाकत होती आणि प्रत्येक डाव पार्वती जिंकत होती. असे एकामागे एक डाव जिंकत शंकराची कौपिन, आयुध्य, भूषणे असे सर्व काही तिने काढून घेतले आणि शंकर अगदी खरोखर दिगंबर झाला. तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, तूच सगळे डाव जिंकून मला अगदी नग्न केले, स्पेशल पराभव केला. त्याबरोबर गदा गदा हसून नारद मुनी म्हणाले, शंकरा, एका स्त्रीने तुम्हाला जिंकून घेतले. अरे रे रे, आतापर्यंतचा तुमचा महिमा अगदी फुकट आहे. ही सर्व सृष्टी मायाधीन आहे. स्त्रीची पार्वती मातेची आहे हेच खरे. तू निर्गुण निराकार, तुला काय करता येणार म्हणा. हे सर्व चराचर या स्त्रीच्या स्वाधीन आहे. तुला तिने सगुण रूप दिले म्हणून तुला हे मोठेपणा मिळाले, नाही तर तुला कोण विचारत होते. हे शंकरा, अरे आता तू मायेचा झालास, मायाधीन झालास, मग आता तुझ्या भक्तांना तू काय सांगशील बरं. असे बोलून हळूच कळ लावून नारद मुनी तेथून निघून गेले. त्यांचे असले टोचणारे बोलणे ऐकून शंकर रुसले आणि सर्व संग परित्याग करून निघून जाऊन लपून बसले. कोणाला त्याचा पत्ता अजिबात सापडेना. जगदंबा आपल्या सर्व मैत्रिणींना घेऊन एकूण एका रानावनात फिरून आली. डोंगर, दऱ्या, मठ, गुहा सगळीकडे अगदी झाडून शोधले, पण शंकर काही सापडले नाहीत.
सर्व तीर्थस्थाने शोधली पण शंकराचा पत्ता लागेना. डोळे मिटून सतत ध्यान करणाऱ्या, नग्न राहून मौन व्रत धरून सतत चिंतन करणाऱ्या, सतत फक्त 1 किंवा 2 पायावर उभे राहून फक्त वायूवर जगणाऱ्या, अशी विविध प्रकारे तपस्या करणाऱ्या अनेक तपस्व्यांनी पार्वतीने शंकराचा ठाव ठिकाणा विचारला, पण त्यांनाही काही सांगता आले नाही. 64 कला आणि 14 विद्या या सगळ्या एकत्र यज्ञ करून याग करून शोध घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो फसला. तेथे अनंत शक्तीची स्वामिनी असलेली पार्वती सुद्धा दमली. तेथे तिच्याहून सामान्य असणाऱ्या इतराची काय कथा. शिवरूप आपल्या दृष्टीस पडण्यासाठी अनेक देवदेवता तप करीत होते. सगळे वेद सुद्धा प्रयत्न करीत होते. ऋग्वेदाने कर्मयोग समजावून सांगितला, यजुर्वेदाने नवनवीन गोष्टीचे ज्ञान दिले, अथर्ववेदाने उत्तम प्रकारची उपासना शिकवली, सामवेदाने न्यायशास्त्र सांगितले, सर्व वेदांनी मिळून एकच सांगितले, ईश्वर हा सर्वात सामर्थ्यवान आहे, जीव हा फार फार लहान आहे, तो ईश्वरासारखा कधीच होऊ शकत नाही, ईश्वराचे पद तो कधी घेऊ शकत नाही. भीमास्कानी कर्म मार्ग स्थापला, सख्यांनी आपला प्रकृती पुरुष विभाग समजावून सांगितला, पतंजलीने योगशास्त्र सांगितले, व्याकरणात विविध शब्द विभागाची माहिती दिली, पण हे सर्व जे उरले म्हणजे ब्रह्म होय आणि शंकर म्हणजे ब्रह्मानंद होय. या शास्त्रांना अगम्य असे सापडणे अत्यंत कठीण आहे. अशा या प्रत्यक्ष ब्रह्मानंद असणाऱ्या शंकराच्या नावाने मोठमोठ्या हाका मारत पार्वती घनदाट अरण्यात फिरू लागली. शेवटी काकळुतीला येऊन शंकराने शरण जाऊन म्हणाले, प्राणवल्लभा, नारदाने आपल्यास खिजवले आणि मी हसले, ही माझी चूकच झाली, त्याबद्दल मला क्षमा करा, पण आपले दर्शन द्या. शेवटी सर्व तत्वे शोधता शोधता एकदम ज्याप्रमाणे शासकात्कार व्हावा त्याप्रमाणे अचानक हिमालयात स्वातमुखात तल्लीन झालेले शंकर पार्वतीला दिसले. वा सवारी, माझ्या माहेरी येऊ राहुली काय? हिमालयाच्या म्हणजे सासऱ्याच्या गोड मायेत पहा, जावयाची कशी डोळे मिटून समाधी लागली आहे. पार्वती मनाशी बोलू लागले. सासरच्या घरी राहून डोळे मिटून शंकर तल्लीन होऊन बसले होते. अर्पणेशी मनात विचार केला, माझ्या याच रूपात जर मी त्याच्याजवळ गेले तर शंकर नक्की चिडतील, तेव्हा वेश बदलायला हवा. मग कोणता बरे वेश घ्यावा? हे डोंगरात बसलेत म्हणजे डोंगरातल्या भिलींचाच वेश घ्यावा झालं. मनात याचात अर्पणेने आदिवासी भिलिनीचे रूप धारण केले. ती मोराच्या पिसाची सुंदर वस्त्र नेसली आणि फुलांचा सुंदरसा शृंगार करून ती शंकराजवळ गेली. तेथे जाऊन तिने गोड आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणता म्हणता पैंजनाच्या झंकारात नृत्य करायला सुरुवात केली. अत्यंत मधुर आवाजात गाणे व उत्तम नृत्य ती करीत होती. अप्सरा, यक्ष, किन्नर सर्व विमानात बसून पार्वतीचे नित्य गायन ऐकत होते आणि गायन ऐकून ते नृत्य पाहून ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. तिचे स्वर्गीय गाणे ऐकून वनातील सर्व श्वासदे आपले वैर विसरून गेले. खाणे सोडून तिच्या भोवती येऊन बसले. गाणे ऐकू लागली. नद्या आपले विहाने विसरल्या. बारा एकदम स्तब्ध झाला. पृथ्वीचा भार दूर फेकून देऊन वर येऊन गाणे ऐकावे असे श्वासाला सुद्धा वाटू लागले. पार्वतीच्या अंगाचा सुवास दाही दिशात पसरला. अत्यंत तल्लीन होऊन नृत्य करताना पार्वती चेहऱ्यावर सुंदर सुंदर भाव दाखवित होती आणि ते पाहण्यासाठी निरनिराळे रूपे घेऊन देवसुद्धा स्वर्ग सोडून पृथ्वीवर उतरले होते. चंद्रकिरणांनी आपली शीतलता आणि सूर्यकिरणांनी आपली दाहकता पूर्णपणाने सोडून दिली होती. देवाच्या सर्व स्त्रियाही अगदी तन्मय होऊन पार्वतीच्या नित्य गायन पाहत होत्या. आधी मायेची माया प्रत्यक्ष देवही जाणू शकत नाही, मग तर तिचे वर्णन इतराने कसे करावे बरं. भिलेने रूपी पार्वतीचे दात हिऱ्यासारखे अत्यंत तेजाने लखलखत होते. दगड धोंड्यावर सुद्धा ते तेज पडले की तेही हिऱ्यासारखे जगमगू लागत असे. अंगाचा सुवास आकाशात सर्वत्र कोंदला होता. जेथे तिची नाजूक पावले पडत तेथे सुंदर सुवासिक कमळे उगत आणि त्याच्या आकर्षणाने लुब्ध होऊन वसंत ऋतू तेथे फेऱ्यावर फेरे घालीत होता. अगदी विजेसारखे तिचे अंग लवत होते. विजेसारखे तेज पसरले होते. शेवटी शंकरांनी आपले डोळे उघडले. त्यावेळी पार्वती नित्य करीतच होती. तिच्या हातातील कंकणे आणि पायातले पंजन तिला चांगल्या प्रकारे साथ करीत होते. आपल्या सुंदर भुवयातून कटाक्षरूपी नजरेचे बाण फेकून तिने शंकराला जखमी केले. त्याचे मन जिंकले. शंकर भिलिनीकडे आकर्षित झाले आणि आपले तप विसरून भिलिनीची चौकशी करू लागले. हे सुंदरी, तू खरोखरच कोण आहेस? तुझ्यासारखी सुंदर स्त्री अद्याप मी त्रिभुवनात पाहिली नाही. तुझा सुंदर मुखचंद्रमा पाहून चकोराप्रमाणे मी अत्यंत घायाळ झालो आहे. तू माझ्याशी विवाह कर. तुझ्या स्पर्शासाठी अत्यंत आतुर झालो आहे. खरोखरच तू माझे हरण केले आहे व त्यामुळे तुझा बनलो आहे. उमेसारखी खूप सुंदर पत्नी आणि कैलासासारखे सुंदर घर सोडून तुम्ही येथे येऊन बसलात. मी तर परणारी आहे, मग मी तुमच्याशी विवाह कसा करू शकेन? तुम्ही तपस्वी म्हणवता, येथेही तप करत होते, पण तुम्ही स्वतःचे मन अजून जिंकले नाही, मग तप कशाला करता? यावर पिनाक पाणी म्हणाले, हे त्रिभुवन सुंदरी,
त्या दुर्गेवर रागावून तर मी इकडे निघून आलो आहे. आता मला तिचे तोंडसुद्धा बघण्याची मुळीच इच्छा नाही. स्वप्नातसुद्धा मला तिची थोडी आठवण येत नाही. अहो, पण माझा नवरा तर फार रागीट आहे. त्याला जर हे कळाले तर तो खूप रागावेल आणि रागाच्या भरात तो सारे त्रिभुवनसुद्धा जाळून टाकेल. असू दे, तो रागीट असला तरी पण मला त्या पार्वतीचा रागच आलेला आहे. ती अतिशय कठीण हृदयाची स्त्री आहे. आपल्या वडिलांच्या दक्षाच्या घरी मी नको नको म्हटले तरी गेली आणि अपमान झाल्यावर रागावून दक्षाच्या यज्ञकुंडात तिने उडी टाकली. नंतर मग हिमालयाच्या पोटी तिने पुन्हा जन्म घेतला. माझ्या प्राप्तीसाठी केवढे मोठे तप केले आणि शेवटी माझ्याशी विवाह करून मोकळी झाली. ती फार कपटी बाई. खरोखर तिला माहीत नाही. शंकर पुढे येत म्हणाले, मी तर असं ऐकलंय की तिच्यापेक्षा तूच जास्त कपटी आहेस. खरं तर भोळी भवानी बिचारी फसली. महाराज, दुर्गेसारखे अत्यंत गुणी आणि अतिशय सुंदर राणी सोडून तुम्ही या वनात फिरत आहात. दुसऱ्यांच्या बायका पाहून त्यांना आपल्या जाळ्यात होडत आहात. अशा वृत्तीच्या तुम्हाला म्हणावे तरी काय? खरे तर सृष्टीच्या घडामोड करण्याचे सामर्थ्य त्या बयेत आहे. शुंभ निशुंभासारखे राक्षस तिने त्यांच्याबरोबर मोठ्या पराक्रमाने युद्ध करून तिने मारले. पण हे सुंदरी, आता प्रत्यक्ष पार्वती जरी येथे आली तरी तिचे नम्र होऊन अगदी पाया पडून प्रार्थनाही केली तरी मी कैलासावर अजिबात जाणार नाही. तुझ्या जवळच राहील. तुझ्याबरोबर तिच्याबरोबर मी मुळीच बोलणार नाही. तू नेशील तिकडे यायला मी आता तयार आहे. मी तू म्हणशील ते ऐकेन, पण तू माझ्याशी विवाह कर, असे शंकर त्या भिलिनीला म्हणाले आणि आणखी तिच्याकडे सरकले. त्या भिलीन त्याच्यापासून आणखी दूर सरकत म्हणाली, अहो, त्या पार्वतीने 2 वेळा तुमच्याशी विवाह केला तरीही तिला तुम्ही सोडून निघून आलात. मग तिच्यापुढे माझा तर काय पाड पडणार? मला तर तुम्ही केव्हाही सोडून निघून जाणार आणि सोडून केव्हा पण पटकन निघून जाल. मला अजिबात समजणार सुद्धा नाही की तुम्ही माझ्याजवळून केव्हा गेले. तूच पण लावून तिच्याशी खेळलास आणि आपले सर्व हरलास. त्याला भवानी तरी करणार काय? आता शंकर काहीच बोलले नाही. भिलीन तशीच नृत्य करीतच होती. तिला आलिंगन देण्यासाठी आपले दोन्ही भाऊ पसरून शंकर पुढे पुढे सरकत होते. तशी अंबा त्याच्याकडे तोंड फिरवून भराभरा पुढे चालू लागली. अगं सुंदरी, जरा मागे वळून तर बघ. मी तुला टाकून खरेच कुठे जाणार नाही, वचन देतो. पण जरा थांबत तरी. पार्वती लगेच थांबली आणि लाडीक हसून म्हणाली, मग असे करा, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमच्याशी नक्की विवाह करीन. जरूर जरूर, चल मी आत्ताच तुझ्याबरोबर येतो. असे म्हणून शंकर तिच्या मागोमाग लगेच चालू लागले. पार्वतीने अशा रीतीने शंकराला भुलून कैलासावर आणले, सिंहासनावर बसवले आणि मनापासून षोडोपचारे पूजा केली. मग शंकराच्या गळ्यात माळ घातली आणि शंकराचे चरण घट्ट पकडले. शंकर आश्चर्याने भिलिनीकडे पाहू लागले. तेव्हा देवीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. आता दोघे एकमेकाकडे पाहत राहिले. पार्वतीने आपला राग घालवण्यासाठी पूर्णपणे फसवले हे त्यांना ओळखले. नंतर शंकरांनी हसून पार्वतीला आपल्या जवळ घेतले. अशा रीतीने पार्वतीने रुसलेल्या शंकराची समजूत घालून कैलासावर आपल्या घरी परत आणले. सूत शौनिक व इतर ऋषींना ही कथा सांगत होते. पुढे काय झाले? असेच एकदा शंकर पार्वती बोलण्यात अगदी दंग झाले असताना नारद मुनी वीणा वाजवत तेथे येऊन उभे राहिले. पार्वतीने यावेळी त्याचा यथोचित आदर सत्कार केला. सत्कार स्वीकारल्यानंतर शंकराशी गप्पा मारता मारता नारद मुनी म्हणाले, हे विश्वनाथा, तुझे पुष्कळ चांगले चांगले भक्त मी पाहिले, पण खरोखर राजा श्रीयाळासारखा श्रद्धावान भक्त एकदाच म्हणायला हवा. तो खूप गंभीर, अतिशय उदार आणि सदाचरणी आहे. आपल्याकडे आलेल्या शरणागताला कृपाळू मनाने क्षमा करणार आहे. 10,000 वर्ष त्याने अन्नछत्र चालवले आहे, पण तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला इच्छा भोजन देतो. तेथे चटकन मिळणारी वस्तू एखाद्याने जर मागितली तर ती खूप प्रयत्न करून राजा श्रीयाळ त्याच्यासाठी ती वस्तू घेऊन देतो, अतिथीला संतुष्ट करतो. अशी त्यांची सर्वत्र कीर्ती ऐकली आहे. आणि विशेष म्हणजे तुझा तो थोर मोठा अन्य साधारण भक्त आहे. तुझा खूप मोठा भक्त आहे. मी आत्ताच कांतीनगरीतून आलो असल्याने मला सहज राजा श्रीयाळाची आठवण झाली. एवढे बोलून झाल्यावर थोड्या वेळाने नारद मुनी निघून गेले. शंकराने ठरवले की आपल्या असल्या भक्तांची राजा श्रीयाळाची परीक्षा घ्यावी. मग शंकरांनी काय केले? स्वतः अतिशय घाणेरडे रूप धारण केले आणि अतिथी म्हणून श्रीयाळ राजाच्या दारात तो उभा राहिला. अतिथी अतिशय कोपिष्ट दिसत होता. त्याचे बोलणेही कठीण होते. आपल्या दारामध्ये अतिथीचा आवाज ऐकून राजा श्रीयाळ व चांगुना दोघंही घराबाहेर आले आणि त्यांनी अतिथीचे पाय धरले. तुम्ही मला इच्छा भोजन देणार आहात का? तरच माझे पाय धरा, नाही तर मी तुमचे सत्व घेऊन आलो तसा परत जातो. आपण म्हणाल तसे भोजन तयार करवतो. आज चलावं. हे याचका, आपण घरात प्रवेश करावा. अतिथी पूजा इच्छा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण आपली इच्छा सांगावी, असे नम्रपणे म्हणून राजाने अतिथीला आत नेले आणि आसनावर बसवले. त्यांचे अत्यंत कठोर शब्द ऐकून षोडोपचारे पूजा केली आणि हात जोडून त्याने राजाला म्हटले, आज्ञा द्यावी. लगेच त्याप्रमाणे घडेल. मग मला नर मासाचे भोजन हवे आहे. तू कुणाला तरी धरून आण, मारशील, पण तसे वाटेल त्या नर मांस मला नको आहे. अतिथीरूपी शंकर कठोरपणाने म्हणाले, महाराज, मी माझे मांस आपणास द्यायला तयार आहे. चांगुणा राणी नम्रपणाने म्हणाली, छे छे,
माझा सुकुमार राणीच्या मांसापेक्षा मी माझे मांस देतो, त्याचा आपण स्वीकार करावा. राजा श्रीयाळ म्हणाल, हे पा, तुम्ही दोघं अत्यंत पवित्र आहात, परंतु याचकाचे माता पिता आहात. तेव्हा तुम्हाला मी खाऊन टाकले तर अनिच्छा कायमचे थांबेल, म्हणून तुमचे मांस मला नको. परंतु तुमचा 5 वर्षाच्या 32 लक्षणांनी युक्त असलेला सुंदर एकुलता एक मुलगा असा चिलया बाळ आहे ना, त्याचे मांस मला द्या, ते मला चालेल. अतिथीचे बोलणे ऐकून दोघांच्या डोळ्याला क्षणभर अंधेरी आली. मन एकदम बधीर झाले. पण मायामोह क्षणात अगदी दूर सारून राजा श्रीयाळ अतिथीला म्हणाला, माझा बाळ मी तुम्हाला देऊन टाकला, घेऊन जा. मग मी काय जंगलात वाघ आहे का, लांडगा आहे का? तुझा मुलगा नेऊन मी काय त्याला कच्चा खाणार आहे? त्याचे मांस शिजवून तुम्ही मला आनंदाने वाढा. तुम्ही जर रडू लागलात तर मी पाण्यावरून उठून निघून जाईन, त्याबरोबर तुमचे सत्वही जाईल. शंकर कठोरपणाने म्हणले. अश्रू पुसून चांगुना राणी उभी राहिली आणि तिने बाहेर खेळणाऱ्या चिमण्या बाळाला हाक मारली. बाळ धावत धावत आत आला. आल्याबरोबर आई, वडील आणि अतिथी सर्वांना नमस्कार करून आईला म्हणाला, मला का बोलावलंस आई? हे आपले अतिथी भोजनासाठी तुझं मांस मागत आहे, त्यांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून हाक मारली. एवढंच ना, हा माझा देह मी कधीच शिवाला अर्पण केला आहे, त्याचा मला मुळीच मोह नाही. मला खाऊन जरी अतिथी महाराज प्रसन्न झाले, संतोष झाले, तर प्रत्यक्ष शंकर माझ्यावर प्रसन्न झाले असे मी समजेल. मी यासाठी तयार आहे, असे त्या चांगुन्या बाळाने 5 वर्षाच्या बाळाने आपल्या आईला म्हटले. चांगुनेने आपल्या बाळाला कडेवर उचलून हात नेले, त्याला हृदयाशी घट्ट धरले, त्यांचे चुंबन घेतले. आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, आता शोक करू नकोस. उगीच अतिथींना उशीर होईल ना, तर मला लवकर मार आणि त्यांना माझं मांस शिजवून खायला दे, असा तर चांगुना आपल्या आईला म्हणाला. आपल्या मनातील माया मोह दूर सारून चांगुनेने चिलया बाळाला ठार मारले, त्याचे शिर तसेच ठेवून दिले. अंगाचे मांस काढून घेतले आणि त्याचा स्वयंपाक केला. अतिथी देवा, भोजनाला चलावं. आपल्या इच्छाप्रमाणे आमचा एकुलता एक बाळाचं मांस आम्ही भक्षण करून संतुष्ट व्हावं. अनंत ब्रह्मांडाचा समाचार घेणाऱ्या भगवान शंकराने चांगुनेने आपल्या मुलाचे शिर ठेवून दिले आहे. अंतर्ज्ञानाने समजल्याशिवाय थोडेच राहणार आहे. ते परमपिता आहे, देवादिदेव महादेव आहे. त्यांना आपल्या अंतरात्मामध्ये आपण कुठल्या भावनेने पूजा, सेवा, अर्चना शिवाची करतो हे सर्व त्याला माहिती आहे. त्याला कपट, चपट, दिखावा चालत नाही. भोळी भक्ती जो कोणी करेल, पहिले तांदूळ वाहतील, नंतर पाणी वाहतील, पहिले तीळ वाहतील, नंतर पाणी वाहतील, तरी बी भोळा महादेव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. त्याला कपट आणि चपट, दिखावा चालत नाही. म्हणून भोळ्या महादेवाला संपूर्ण समजून गेलं अंतर्ज्ञानाने की या मुलाचे शिर ठेवून दिले आहे आणि त्याचे मांस मला खायला दिलेलं आहे, म्हणून समजल्याशिवाय थोडी राहणार आहे. नाना नाटकी शंकर न जेवता तसेच उठून चालायला लागला. राजा सियाळ व चांगुनाने त्यांना अडवले आणि ते रुष्ट होऊन जाण्याचे कारण विचारले. आमच्या हातून काही अपराध घडला का, असे विचारून क्षमा मागितली. मानवाचा सर्व गांत्रात शिर हे अतिशय मुख्य असताना तुम्ही ते ठेवून दिले. आणि अतिथी महाराज, आम्ही हे शिर कमळही आनंदाने शिजवून आपल्याला वाढतो, रागू नका. आमच्या अज्ञानामुळे काही चूक झाली असेल तर क्षमा करा. अतिथी पुन्हा आसनावर येऊन बसला. त्याने चांगुनेला ते चिलया बाळाचे शिर बाहेर आणून त्याच्या देखत उखळ्यात काढून काढायची आज्ञा दिली आणि पुन्हा एकदा कठोरपणे बजावले. जर तुझ्या नेत्रात अश्रू आले तर पुत्र गेलाच आहे, मी सत्वही घेऊन जाईन. चांगुनेने हृदयावर दगड ठेवून आनंदाने आतून चिलया बाळाचे शिर आणले. निजसत्वाचे उखळ करून धैर्याचे मुसळ हातात धरून अतिशय निर्धनाने ती बाळाचे शिर कांडत होती. राजाच्या अगत्य व चांगुनेचा निर्धार पाहून अतिथीरूपी शंकर मनात अतिशय सद्गती झाला, प्रसन्न झाला. पण तरीही त्याने गाणी गात गात हे काम कर, नुसते मुक्याने कांडू नकोस असे सांगितले. ती कोमल हृदयी, अतिशय सुकुमार, अत्यंत सुंदर अशी चांगुना अतिथीच्या आज्ञाप्रमाणे गाऊ लागली. गाण्याचा आशय असा होता, हे सुकुमार चिलया बाळा, माझ्या उदरी तू आलास आणि मी खरोखरच धन्य झाले. सुकुमारा, माझ्या मुसळाचे घाव तुझ्या मस्तकाला लागत आहे, मला त्याची पूर्णपणाने जाणीव आहे. आता तुझ्याशिवाय मी खरेच भिकारी झाले आहे, अतिशय दुबळी झाली आहे. मला आता पुन्हा पाना फुटला आहे. कुचंकी बाहेर दुग्धधारा वाहत आहे, त्यांचा भूमीवर अभिषेक होत आहे. बाळा, हे अतिथी आता जेवून राजद्वारे बाहेर गेले की मी या देहाचा त्याग करून तुझ्या मागोमाग लगेच येईन. बाळा, तू एकटाच कैलासाच्या वाटेने कशाला जातोस? थोडा वेळ वाटेतच थांब आणि मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल. तू एवढे मोठे पुण्य प्राप्त करून प्रत्यक्ष कैलासाची प्राप्ती करून घेतल्यास मी तुझ्याबरोबर आले तर माझाही खरोखर उद्धार होईल.
पाण्या वाचून जसा एखादा मासा तडफडतो तसे मी तुझ्या वाचून आता तडफडत आहे. मी अशी क्रूर बनली आहे. आता मी लोकांना तोंड तरी कसे काय दाखवू, मला लाज वाटत आहे. तू जर जीवनाचे सार्थक करून खरोखर शिवपदास गेला आहेस, पण संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखा बाळ शोधून सुद्धा सापडणार नाही. नंतर चांगुनाने चिलयाचे शिरही शिजवले. अतिथीला राजा राणीने बाहेर जाऊन परत एकदा जेवायला चला अशी विनंती केली. अतिथीने यजमानाला म्हणजे राजा श्रीयाळाला आपल्याबरोबर जेवायला चल असे सांगितले. आपल्याच मुलाचे मांस आपण कसे खाणार म्हणून क्षणभर राजा थांबला. तेव्हा चांगुणा राणी धीराने म्हणाली, नृपश्रेष्ठ, आता तुम्ही आपले सत्व जाऊ देऊ नका. आपल्या घरी आलेल्या अतिथीला विनमुख पाठवू नका. मी 9 मास बाळाला उदरात जपला होता, मग तुम्हाला त्याला 4 प्रहर आपल्या पोटात जागा द्यायला काय हरकत आहे. चला अतिथीबरोबर जेवायला बसा. चांगुनेचे बोलणे ऐकून राजा ही गुपचूप उठला. चांगुनेने ताटे वाढून आणली. तुम्ही आमच्याबरोबर बस असे अतिथीने म्हणताच तोही पानावर बसली. अतिथी म्हणाले, आईला तूही पानावर बस. एवढे कठीण प्रसंगात दोघी सत्व जाऊ देत नव्हते, म्हणून आणखी एक परीक्षा घेण्याची शंकराने मनात ठरवले. पुन्हा अतिथी जेवायला थांबला. राजा राणी दोघंही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तेव्हा तो म्हणाला, तुमच्या घरी मी अन्न घेऊ शकत नाही. निपुत्रिक माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. दिव्या वाचून जसे घर दिसते ते पुत्राशिवाय तुमचे घर दिसत आहे. एकदा नाक नसलेला चेहरा, फळे नसलेले वृक्ष, बुंबळे नसलेले डोळे जसे शून्य उदास दिसतात तसे तुमचे घर मला दिसत आहे. अतिथीचे असे बोलणे ऐकून चांगुना व्याकुळ झाली. आपला एकुलता एक मुलगाही गेला, शेवटी सत्वही गेलं. टावा फोडून मोठमोठ्याने जोरजोराने रडू लागले. देवा, माझा एकुलता एक बाळ, त्याच्या इच्छाप्रमाणे मी अतिथीला भोजनासाठी अर्पण केला. आता मी पुत्र आणू कुठून. माझा बाळ तर उगाच गेला आणि माझे सर्व सत्वही गेले. अरे शंकरा, तूच आहेस, तू कुठे आहे. तुला माझी दया कशी येत नाही. उमाकांता, आता लवकर धाव घे आणि येथे आणि माझा वंश, आमचा वंश संपला. मी आता बाळाला कुठे पाहू. चांगुनीचा तो मात्र शोक ऐकून अतिथीरूपी शंकराकडे डोळे अश्रूने एकसारखे गळू लागले. इकडे सर्व नगरात ही बातमी वाऱ्यासारखी पोचली होती. लोक दुःखाने रडत रडत राजवाड्याकडे धावत येत होते. राजपुत्राचे गुण ऐकून रडत होते. यावेळी हा प्रसंग पाहण्यासाठी देवांच्या विमानांनी आकाशाने दाटी केली. श्रीयाळ आणि चांगुनीचे सर्वजण मनापासून स्तुती करत होते. आता शंकर पुढे आणखी काय करतात हे अतिशय उत्सुकतेने देवांना उत्सुकता होती आणि बघत होते. अतिथी चांगुनेला म्हणाला, हे सद्गुणी स्त्रिये, तुझी सत्वशीलता मला आवडली. तू संतुष्ट झालो. मी तुझ्यावर संतुष्ट झालोय. आता तुला सर्वात काय प्रिय आहे ते मागून घे. या जगात आता मला सर्वजण पुत्रिक म्हणतील. माझ्या आयुष्यातला जो कलंक घालवावा, मला दुसरे काही नको. मला तुझ्या चिलया बाळाला, मग तू तुझ्या चिलया बाळाला हाक मार. अतिथी म्हणाला, तुझ्या चिलया बाळाला मग तू आता हाक मार. अतिथी रूपातील शंकर चांगुनेला म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. आपल्या देखत आपल्याच हाताने मरण पावलाय हे माहीत असूनही अतिथीवर विश्वास टाकून तिने बाहेर जाऊन बाळाला हाक मारली. चिलया बाळा, चिलया बाळा, लवकर लवकर पळत ये. हा अतिथी तुझ्याशिवाय घास घेत नाही. तू कुठे गुंतला आहेस. माझ्या पाडसा धावत आहे. आमची सत्व तूच राख. तू आला नाहीस तर माझे हे प्राण आत्ताच उडून जातील. लवकर ये. आणि काय आश्चर्य, सूर्यासारखा तेजस्वी झालेला चिलया बाळ राजवाड्याच्या बाहेरच्या अंगणात धावत धावत आईकडे आला. माय लेकरांची ती भेट पाहून राजा श्रीयाळही प्रेमाने भारावला होता. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. त्याने हात जोडून शंकराचे स्मरण केले. राजा श्रीयाळ सत्व परीक्षेत उतरला हे पाहून भगवान शंकरही मनापासून संतुष्ट झाले आणि अतिथी रूपी टाकून शंकर स्वतःच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी चिलया बाळाला हृदयाशी धरले. श्रीयाळ व चांगुणा शंकराच्या पाया पडली. सर्व देवांनी वरून पुष्पवृष्टी केली. सर्व नगरात आनंदी आनंद वातावरण झाले. लोक राजाकडे धावत येऊ लागले. मंगलवाद्य वाजू लागली. चिलया बाळाला राजाच्या गादीवर बसून प्रधानांच्या हातात सर्व राज्य कारभार देऊन शंकरांनी पाठवलेल्या विमानात बसून राजा सियाळ व राणी चांगुना शिवपदाला जाऊन पोचली. कांतीनगरात सौख्य सागर उजबळला. श्रीधर स्वामी म्हणतात, असा हा ब्रह्मानंद अभंग आहे. तो कधीच नाहीसा होत नाही. जो कोणी हा अध्याय मनापासून श्रद्धेने श्रवण पठण करतो, कोणाला शेअर करतो, त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तो लवकरच शिवलोकी प्राप्त होतो आणि वैकुंठ लोकाची त्याला प्राप्ती होते. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले. अशा रीतीने 14 भुवनांचे सार सांगण्यासाठी 14 अध्याय सांगितले. हा अध्याय म्हणजे 14 विद्यांचा सार आहे. 14 रत्नांचे प्रकाश एकत्रित या अध्यायात झालेला आहे. हा अध्याय नुसते श्रवण केले
श्रवण मात्रे आपल्या हातून लिहिलेले भक्तिग्रंथांचे मनापासून संरक्षण केले. या अध्यायामुळे शंकरांचा जरी नुसता ध्यास लागला किंवा यातील अर्थाला अनुमोदन दिले तरी यापैकी केले तरी सर्वांना सारखे फळ मिळेल. शिवशंकर त्यांच्यावर प्रसन्न होईल, त्यांच्यावर कृपा करेल, अशा भक्तांच्या आईप्रमाणे रक्षण करेल. या भक्तांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही ताबडतोब मिळेल. धनधान्य मिळेल. 7 जन्माची दुःख दारिद्र्य दूर होतील. पितृदोष दूर होतील. वास्तुदोष दूर होतील. नवग्रह दोष असेल तर तो दूर होईल. त्यांच्या मुलांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. त्यांच्या मनातील सर्व चित्तवादी नष्ट होतील. जिला पुत्र नसेल तिला पुत्र प्राप्त होईल. पुष्कळ दिवस भेटलेला बंधू किंवा पिता अकस्मात येऊन भेटेल. मनाला तृप्ती लाभेल. असलेले काही कर्ज असेल ते सहजतेने लवकर पिटेल. घरात लक्ष्मी नांदेल. सारे शत्रू नष्ट होतील. ज्याच्या घरी या ग्रंथाचे नियमित रूपाने पारायण होतं, या ग्रंथाचे रोज श्रवण होतो, त्यांच्या घरी शिवभक्त असा पुत्र जन्माला येईल. ज्या घरात फक्त ग्रंथ असेल त्या घरात भूषपिशाच अजिबात पाऊल टाकणार नाही. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याच्या घरी भूत पिशाच राहणार नाहीत आणि नजर दोषापासून दूर राहतील. या ग्रंथाचे सलगतेने असे 3 महिने पारायण जर केले या अध्यायाचे तर सर्व संकटांचा संपूर्ण नाश होतो. सोमवारी, शिवरात्रीला किंवा प्रदोष काळी या ग्रंथाची या अध्यायाची पूजा जर केली आणि सुचिर्भित होऊन स्वस्थपणे झोपले तर शंकर स्वप्नात दर्शन देईल, स्वतः दर्शन देतील. जे जे संकट असेल त्यांचा नाश होईल. असे श्रीधर स्वामींनी आपल्या माता पित्यांना अत्यंत आदराने नम्रपणाने बंधूने शके 1640 मध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. ही अर्पणा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मनंद जगद्वारा दयानिधे शंकरा तुला भक्तिभावाने माझा नमस्कार असो. हा 14वा अध्याय आणि शिवलीला अमृताचा अध्याय पूर्ण करणारा आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 14वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.